वंचित पत्रकारांना न्याय देण्यासाठी यंत्रणा सक्षम करण्याची गरज. उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे. पत्रकारांच्या अडीअडचणींकडे विधान परिषद सभागृहात लक्ष वेधलं. महाराष्ट्र विधान परिषदेत नियम 101 अन्वये लक्षवेधी सूचनेअंतर्गत पत्रकार व वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी जाहीर केलेले आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित करून त्यांच्या कल्याणासाठी उपाययोजना करण्याबाबतचा मुद्दा विधान परिषद सदस्य श्रीकांत भारती यांनी उपस्थित केला. यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून बोलताना विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी पत्रकारांना येणाऱ्या प्रत्यक्ष अडचणींकडे सरकारचे लक्ष वेधले. त्या म्हणाल्या की आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेचा लाभ अनेक पात्र पत्रकारांना मिळत नाही, कारण त्यांनी ज्या वर्तमानपत्रांमध्ये काम केलं ते बंद पडलेले असते किंवा संबंधित संपादकांकडून प्रमाणपत्र मिळणे कठीण होते. अशा परिस्थितीत पात्र पत्रकार अपात्र ठरत असल्याचे अनेक प्रकरणे त्यांच्या निदर्शनास आली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जिल्हा स्तरावर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाला DGI PR या संदर्भात अधिकार देऊन एक सक्षम आणि कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्याची आवश्यकता आहे, असंही त्यांनी नमूद केलं. मुख्यमंत्री कार्यालयाकडे खाते असले तरी संबंधित मंत्र्यांनी या विषयाकडे लक्ष देऊन योग्य तो निर्णय घ्यावा, असंही डॉक्टर गोऱ्हे यांनी सूचित केलं. यावर सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या सूचनांचा गांभीर्याने विचार करून आवश्यक त्या उपाययोजना करता येतील, असंही सांगितलं. मंत्री महोदय, 30 वर्ष आणि सेवा किंवा 60 वर्षाची मुदत आपण जे म्हणतोय, त्याच्यात माझ्याकडे जी काही अनेक पत्रकारांचे केसेस आलेले आहेत त्याच्यामध्ये असं झालं आहे की ती वर्तमानपत्र त्यांनी जिथे काम केलं ना ती बंद पडलेली आहेत किंवा संपादकाकडून लिहून लागतं तर ते संपादक आज हयात नाही आहेत. अशा वेळेला त्यांना कोण सर्टिफिकेट देणार हा प्रश्न येऊन अनेक पात्र लोक अपात्र ठरतात. तर अशा वेळेला त्यांची ती सत्यता पडताळून घेऊन आपली जी कमिटी आहे तर तुमच्या अंडर एखादी सबकमिटी केली उपसमिती याच्यासाठी की त्याची बैठक झाली नाही तर लोकांना तुमच्याकडे यायचा तरी आधार मिळेल. आणि होतं आहे असं की ते वृद्ध पत्रकारांसाठी बाकीचे 5-6 पत्रकार पण कुठेतरी मध्यमवयीन ते सुद्धा स्वतः असतात, आजारी असतात, ते लोक प्रयत्न करत राहतात आणि तरी तसे त्या कमिटीच्या जिल्ह्यामधल्या DGI PRला काही अधिकारच नाही आहेत. आणि मुख्यमंत्री महोदयांकडे खातं असल्यामुळे आणि तुमच्याकडे या संदर्भातला विषय असल्यामुळे तुम्ही याच्यामध्ये फक्त बैठक घेऊन पुरेसं नाही आहे, एक कायमची यंत्रणा थोडी सक्षम करता आली, तुम्ही लक्ष घालून तो उपयोग होईल असं मला वाटतं.